हा 1 गड्डा लसूण आहे, 1 इंच आलं आहे। याची पेस्ट करून आपण ह्या चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे, याला लावून घ्यायचे आहे। मिरची पावडर टाकून घेतली आहे आणि हळद टाकली आहे आणि हे चवीनुसार थोडंसं मीठ लावून घेतले। आता वरती तेल टाकून आपण हे सगळं ह्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे। हे तंगडीचे पीसेस आहेत। आता हे चांगलं ह्याला मॅरिनेट करून 1 तास ठेवायचं आहे। आता हे विनेगरच्या पाण्यात टाकलं होतं म्हणून मी ह्याच्यामध्ये लिंबू नाही टाकणार आहे, नाहीतर दही पण नाही टाकले, नाहीतर मग जास्त आंबट होऊन जाईल। आता ह्याच्यामध्ये शेजवान चटणी टाकली आहे आणि थोडंसं तेल टाकलं आहे। आता हे चांगलं ह्याला लावून आपण 1 तास ह्याला मॅरिनेट करून ठेवणार आहोत। आता हे तांदळाचं पीठ घेतलं आहे 2 चमचे आणि थोडासा मी मैदा टाकला याच्यात। आता ह्याचा चांगला थोडंसं पाणी टाकून ह्याचा घोळ करून घ्यायचा आहे। बघा असा थोडासा पातळसर करून घ्यायचा आहे। आता हे ब्रेड क्रम आहेत, ब्रेड क्रममध्ये घोळवायचं। ही तंगडीचे 3 पीस आहेत चिकनच्या तंगडीचे। आता हे त्याला लावून चांगलं घ्यायचं आहे, चांगली स्लरी लावून घ्यायची त्याला आणि मग नंतर परत या ब्रेड क्रममध्ये घोळवायचं आणि परत ते स्लरी वरून टाकायची, त्याचा घोळ असं टाकून परत त्याला ब्रेड क्रम लावायचे। असं 2 वेळा करून घ्यायचं आणि मग नंतर हे आपण ठेवून घ्यायचं आहे बेकिंग ट्रेमध्ये। आपण हे कढईमध्ये पण करू शकतो, पण कढईमध्ये जास्त तेलाचा हे होऊन होतो म्हणून मी बेक करून दाखवणार आहे। मस्त KFC स्टाईल चिकन खूप सुंदर लागतात, तुम्ही एकदा करून बघा। मस्त एकदम क्रिस्पी पण भरपूर होतात आणि मस्त शेजवान चटणी टाकली, आपला अद्रक लसूण पेस्ट टाकली आहे, ह्याच्यामध्ये स्वाद एकदम भरपूर उतरला आणि असे चिकनच्या तंगडीला कट मारून घ्यायचे म्हणजे त्याचा आतमध्ये स्वाद उतरला जातो। आता हे मी बेक करायला ठेवते। आता ह्या चिकनच्या मोडमध्ये लावलं आहे 30 मिनिटे। हे बघा किती मस्त झालं आहे, मस्त क्रिस्पी चिकन, मस्त KFC सारखं लागतं। तर तुम्ही एकदा करून बघा। जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।